मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण लाला हरदयाल यांनी लिहिलेले पुस्तक हिंट्स फॉर सेल्फ कल्चर या पुस्तकाबद्दल बोलणार आहोत। लाला हरदयाल यांचा जन्म आपल्या भारत देशामध्ये झाला। ते एक प्रचंड बुद्धिमान विद्यार्थी होते, ज्यामुळे त्यांना एक चांगली स्कॉलरशिप मिळाली। त्यांनी ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीमधून आपले शिक्षण पूर्ण केले। ते एक क्रांतिकारी स्वातंत्र्य सैनिक होते। 1910 मध्ये त्यांना संस्कृत आणि भारतीय तत्वज्ञान शिकवण्यासाठी अमेरिकेला बोलवण्यात आले। तिथे त्यांनी अध्यात्म आणि भारतीय तत्वज्ञान याचा प्रचार केला। लेखकाचे म्हणणे आहे, जर तुम्ही या पुस्तकात सांगितलेल्या गोष्टी अंमलात आणल्या तर मग तुम्हाला अजून दुसरे कोणतेही पुस्तक वाचण्याची गरज नाही। त्यांनी हे पुस्तक 1934 मध्ये लिहिले होते। हे पुस्तक म्हणजे सगळ्या सेल्फ डेव्हलपमेंट पुस्तकांचे सारांश आहे असं आपण बोललो तर अतिशयोक्ती होणार नाही। त्यामुळे जास्त वेळ वाया न घालवता या पुस्तकात सांगितलेल्या महत्त्वाच्या 4 गोष्टी जाणून घेऊयात। लेखक म्हणतात, एका माणसाच्या आयुष्यामध्ये 4 महत्त्वाचे भाग असतात। जर आपण फक्त ह्या 4 गोष्टींवर काम केले तर आपले आयुष्य परिपूर्ण होऊन जाईल। आणि समजा आपण ह्या 4 पैकी एका जरी गोष्टीकडे दुर्लक्ष केले तर आपले आयुष्य अपूर्ण राहील आणि मग आपण कितीही पैसा कमवला तरी सुद्धा आपण आनंदी राहणार नाही। आता बघूया की कशा प्रकारे आपण ह्या 4 गोष्टींवर काम केले पाहिजे। नंबर 1 आहे बुद्धिमत्ता। सायन्स सांगते आपल्या मेंदूचा विकास वयाच्या 25 नंतर थांबतो। अनेक लोकांना हे कारण मिळून जाते, त्यामुळे ही लोक नवीन गोष्टी शिकत नाही। ते म्हणतात त्यांचे शिकण्याचे वय निघून गेले, पण असे नाहीये। तुमचा मेंदू हा एक प्लास्टिक असतो आणि कोणत्याही वयात नवीन गोष्टी शिकू शकतो। लेखक सांगतात, आपली बुद्धिमत्ता वाढवण्यासाठी आपल्याला इतिहास, पॉलिटिक्स, इकॉनॉमिक्स, गणित या विषयांचा अभ्यास केला पाहिजे। आता ही गोष्ट खरी आहे की तुम्ही प्रत्येक विषयात एक्सपर्ट बनू शकत नाही, पण प्रत्येक विषयाची थोडी थोडी माहिती ठेवल्याने तुम्ही ज्या क्षेत्रात आहात त्यात बेस्ट नक्कीच बनू शकता। या विषयांचा अभ्यास केल्याने तुम्ही अंधश्रद्धेच्या आहारी जात नाही। काय चूक आहे, काय बरोबर आहे यामधला फरक तुम्हाला समजतो। फक्त एवढंच नाही, तुम्हाला हे पण समजते की कुठल्या गोष्टी कुठे अप्लाय केल्या पाहिजे ज्यामुळे तुम्हाला चांगले रिझल्ट्स मिळतील आणि कोणत्या गोष्टी कुठे वापरल्या नाही पाहिजे। ज्ञानाशिवाय आपले आयुष्य एका आंधळ्या घोड्यासारखे असते, ज्याची लगाम नेहमी दुसऱ्याच्या हातात असते। तो माणूस आपल्याला जिथे कुठे घेऊन जातो, आपण काही विचार न करता तो सांगितल्याप्रमाणे त्याच्याबरोबर जात राहतो। लेखक म्हणतात, आपण प्रत्येक जण आपल्या आईवडिलांच्या धर्माचा स्वीकार करतो। जेव्हा आपण जन्माला येतो तेव्हा आपले आईवडील आपल्याला जे काही शिकवतात, आपण कोणताही प्रश्न उपस्थित न करता ते आपण शिकतो। अशाच प्रकारे वर्षानुवर्ष चालत आलेल्या अंधश्रद्धेला सुद्धा आपण स्वीकारतो। पूर्वी ह्या अशा अंधश्रद्धांमुळे लोक चुकीची कामे करायची। धर्माच्या नावावर आज सुद्धा लोक अंधश्रद्धेला बळी पडतात। यापैकी बरीच लोक सुशिक्षित आहेत। लेखक म्हणतात, इतिहास, सायन्स, पॉलिटिक्स, इकॉनॉमिक्स, गणित या विषयांचा अभ्यास केल्याने तुमची अंधश्रद्धा पूर्णपणे निघून जाईल। याचबरोबर तुम्हाला भरपूर पैसे कमवण्याचे मार्ग सापडतील। तुम्ही स्वतःला निरोगी फिट ठेवाल। हे जग काम कसे करते, माणसाची खरी प्रवृत्ती काय आहे, या सर्व गोष्टी समजल्यानंतर तुम्ही तुमच्या क्षेत्रामध्ये टॉपला जाऊ शकता। नंबर 2 आहे शारीरिक। काही लोक ह्या गोष्टीवर वाद घालत बसतात की त्यांनी ज्ञान मिळवण्यावर जास्त लक्ष दिले पाहिजे की आरोग्यावर। जे ज्ञानावर लक्ष केंद्रित करतात ते म्हणतात शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ, आणि जी लोक आरोग्यावर लक्ष केंद्रित करतात त्यांचे म्हणणे असते की आपल्या मनाचा खरा विकास एका निरोगी शरीरामध्येच होऊ शकतो। लेखकाच्या मते ह्या दोन्ही गोष्टी एक समान आहेत। जसे की आपण व्हिडिओच्या सुरुवातीलाच पाहिले, एक समृद्ध आणि आनंदी आयुष्य जगण्यासाठी तुम्हाला ह्या सर्व गोष्टींवर काम करावे लागेल। जर तुम्ही ह्या 4 पैकी एका जरी गोष्टीकडे दुर्लक्ष केले तर मग तुम्ही कोणत्याही क्षेत्रात नंबर 1 ला जरी असाल तरी तुम्ही एक समृद्ध आनंदी आयुष्य जगू शकणार नाही। लेखकाच्या मते एका निरोगी शरीरासाठी तुम्हाला 4 गोष्टी केल्या पाहिजे। नंबर 1, हवा। दिवसातून कमीत कमी 2 वेळा तरी खुल्या हवेत श्वास घेण्यासाठी बाहेर पडा। आज शहरांमध्ये
एवढे प्रदूषण झाले आहे की आपल्या शरीराला आवश्यक ऑक्सिजन मिळत नाही, ज्यामुळे आपल्याला सातत्याने थकवा जाणवत राहतो. जर तुम्ही 1 तासासाठी कोणत्याही गार्डनमध्ये किंवा निसर्गामध्ये जाऊन श्वास घ्याल तर तुम्ही जास्त तंदुरुस्त राहाल आणि तुमचा फोकस सुद्धा वाढेल. नंबर 2, पाणी. तुम्ही आठवड्यातून कमीत कमी एकदा गरम पाण्याने आंघोळ केली पाहिजे. याशिवाय तुम्ही दिवसभरात तेवढेच पाणी प्या जेवढे तुमच्या शरीराला गरज आहे. गरजेपेक्षा जास्त पाणी आपल्या शरीराला हानिकारक ठरते. नंबर 3, सूर्यप्रकाश. आज माणूस सकाळी उठतो, कारमध्ये बसून कामाला जातो, दिवसभर ऑफिसमध्येच बसून काम करतो, कारमध्येच बसून संध्याकाळी परत येतो. मग नंतर तो आपल्या घरातच संध्याकाळ आणि रात्र घालवतो. कोविड नंतर तर लोकांनी ऑफिसला सुद्धा जायचे बंद केले. त्यामुळे त्यांना जो दिवसाला 15 मिनिटाचा सूर्यप्रकाश मिळायचा तो सुद्धा मिळत नाही. सूर्यप्रकाशामुळे तुमचे शरीर ताजेतवाने राहते, तुम्हाला व्हिटॅमिन डी मिळते. आपल्यापैकी बरीच लोक जेव्हा सकाळी उठतात तेव्हा त्यांचा बराचसा वेळ आळस घालवण्यात जातो. ब्रश आणि आंघोळ केल्यानंतर सुद्धा ते जांभळ्या देत असतात. असे होते कारण जोपर्यंत तुमच्या शरीराला सूर्यप्रकाश मिळत नाही तोपर्यंत त्याला हे समजत नाही की सकाळ झालेली आहे. ह्याशिवाय तुम्हाला हे माहितीच असेल की सूर्यप्रकाशामुळे तुम्हाला व्हिटॅमिन डी मिळते, ज्यामुळे तुमची हाडे मजबूत होतात, तुम्ही एनर्जेटिक राहता. त्यामुळे सकाळी उठल्यानंतर सूर्यप्रकाश घेणे अत्यंत गरजेचे आहे. नंबर 4, शारीरिक हालचाल. जसे आपण आधीच्या पॉइंटमध्ये पाहिले, आपण सकाळी उठतो, कारमध्ये बसून ऑफिसला जातो, दिवसभर ऑफिसमध्ये बसून घरी आल्यानंतर पूर्ण संध्याकाळ टीव्ही बघण्यात घालवतो. आपले शरीर एका ठिकाणी बसण्यासाठी बनलेले नाही. आपल्यासाठी शारीरिक हालचाल करणे गरजेचे आहे. त्यामुळे बाजारामध्ये जात असताना बाईक घेऊन न जाता चालत जायचा प्रयत्न करा. लिफ्टचा वापर करण्याऐवजी पायऱ्यांचा वापर करा. रोज सकाळी चालायला जात जा, ज्यामुळे तुम्हाला शुद्ध हवा आणि सूर्यप्रकाश मिळेल. याचबरोबर रोज 20 ते 30 मिनिटे व्यायाम करण्याचा प्रयत्न करा. नंबर 3 आहे सौंदर्यशास्त्र, ज्याला इंग्लिशमध्ये एस्थेटिक्स म्हणतात. याचा अर्थ आहे एखादा छंद किंवा कला. आपल्या आयुष्यात छंदाचा, कलेचा खूप महत्त्वाचा वाटा आहे. कलेच्या मदतीने आपण आपल्या भावना बाहेर काढू शकतो. याशिवाय आपण दुसऱ्यांच्या भावना सुद्धा समजू शकतो. आता कला म्हणजे फक्त चित्रकला नाही, संगीत, चित्रपट, पुस्तकांचे वाचन, कविता, डान्स, निबंध ह्या गोष्टी सुद्धा येतात. ती प्रत्येक गोष्ट ज्यामुळे माणूस आपल्या भावना व्यक्त करू शकतो ती कला आहे. कलेशिवाय आपले आयुष्य एकदम नीरस, फिके फिके वाटते आणि मग कितीही चांगले आरोग्य, बुद्धिमत्ता, क्षमता, यश आपल्याला मिळाले तरी आपण त्याचा आनंद घेऊ शकणार नाही. त्यामुळे मित्रांनो, तुम्ही जर आतापर्यंत कोणता छंद जोपासला नसेल तर अशी एखादी गोष्ट शोधून काढा ज्याच्यामधून तुम्हाला आनंद मिळेल. नंबर 4, पर्सनल डेव्हलपमेंट म्हणजे व्यक्तिमत्व विकास. पर्सनल डेव्हलपमेंट म्हणजे आपल्या स्किल्सवर काम करणे. पहिल्या पॉइंटमध्ये तुम्ही फक्त बुद्धिमत्ता कशी वाढवायची ह्याच्यावर फोकस करता. पर्सनल डेव्हलपमेंटमध्ये तुम्ही सर्व गोष्टींवर काम करता. तुमचे संवाद कौशल्य, वेळेचे नियोजन, इमोशनल इंटेलिजन्स, स्ट्रेस मॅनेजमेंट, प्रॉब्लेम सॉल्व्हिंग ॲबिलिटी, माइंडसेट आणि बरेच काही. ह्या सर्व स्किल्स शिवाय तुम्ही यशस्वी होऊ शकणार नाही. आणि समजा काहीतरी करून तुम्हाला यश जरी मिळाले तरी सुद्धा तुम्हाला ते टिकून ठेवता येणार नाही. यश हे काही एका बिल्डिंग सारखे नाहीये की जिला तुम्ही एकदा विकत घेतले तर ती कायमची तुमचीच झाली. यश हे एक भाड्याने घेतलेल्या रूम प्रमाणे आहे, जे तुमच्याकडे तोपर्यंत असेल जोपर्यंत तुम्ही त्याचे भाडे भरत आहात. ज्या दिवशी तुम्ही काम करणे बंद कराल, स्वतःची प्रगती करण्याची थांबवाल, तेव्हा तुम्हाला ह्या रूम मधून काढून टाकले जाईल आणि मग परत तुम्ही रस्त्यावर याल. त्यामुळे सातत्याने आपल्या स्किल्सवर काम करत राहा. मित्रांनो, ह्या होत्या काही गोष्टी ज्या लेखकाने आपल्या पुस्तकामध्ये सांगितल्या आहे. इथपर्यंत व्हिडिओ पाहत असाल तर लाईक करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग. स्टे ब्लेस्ड.